आता आपण पाहणार आहे भौतिक साधनांमधील नाणी. काय पाहणार आहे? नाणी. विविध राज्यकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्वाची आहे. कोणते धातू यूज केले त्यांनी? सोने, चांदी, तांबे. त्यावेळी सोने मुबलक प्रमाणात उपलब्ध होते किंवा त्यावेळी लोकसंख्या कमी होती, त्यामुळे सोन्यामध्ये किंवा चांदीमध्ये, तांब्यामध्ये नाणी निर्माण करणं सोपं होतं. त्या काळात ती गोष्ट शक्य आहे का? लोकसंख्या वाढलेली आहे, त्यांना तेवढं सोन्याची नाणी वितरण करणं तेवढं फायदेशीरही ठरणार नाही आणि तेवढं वास्तव्याला धरूनही ठरणार. नाण्यांवरून राज्यकर्ते कोण? नाण्यांवरून आपल्याला काय समजतं? नाण्यांचा अभ्यास केल्यानंतर काय समजतं आपल्याला? हे एखादं नाणं जर घेतलं आपण तर त्याचे राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ, त्यांचा राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती मिळते. काय काय समजतं त्यांच्यावरून एखाद्या नाण्याचा अभ्यास करताना आपल्याला? काळ, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील या गोष्टींची आपल्याला माहिती मिळते. तसेच त्या काळातील आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती यांची माहिती मिळते. त्या काळातील धातुशास्त्राची प्रगती समजते. पण एखादं जर नाणं पाहिलं त्या काळात तर त्याच्यावरची छाप कशी होती, त्याचा आकार कसा होता, यावरून त्या काळातील धातुशास्त्र कसे होते याची आपल्याला कल्पना येते. तर ते प्रत्येक नाणं जर प्रॉपर गोल असेल किंवा जो त्यांचा आकार त्यांनी डिसाईड केला असेल किंवा जो ठरवला असेल त्यानुसार असेल तर त्या काळची प्रगती, धातुशास्त्र किती प्रगत होते हे समजते. त्यावर छाप कसा होता या गोष्टी. त्यावेळची नाणी आणि आताची नाणी यांची जर आपण कंपॅरिझन केलं तर कोणतं नाणं बेटर होतं? आता आपण यंत्रसामुग्रीचा वापर करतोय आणि मग नाणी निर्माण करतो. त्यावेळी तशी यंत्रसामुग्री होत्या का? मग ते नाणे कसे निर्माण केले जायचे या गोष्टींचा जरा विचार करा तुम्ही. जर तुम्हाला याची माहिती काही मिळाली नाही तर तुम्ही युट्यूबचा वापर करू शकता. युट्यूबवर खूप सारे व्हिडिओ आहेत इतिहासाच्या नाण्यांवर. त्यातील एखाद्या इतिहासाचा व्हिडिओ घेऊन तुम्ही पाहिला तरी तुम्हाला त्याचा फायदा होतो. म्हणजे त्या काळची धातुशास्त्राची प्रगती आपल्याला त्यावेळी समजली. सम्राट अकबराच्या नाण्यांवर रामसीतेचे कोणाच्या? अकबराच्या. अकबराच्या नाण्यांवर कोणाचे चित्र होते? तर रामसीतेचे चित्र होते. तर हैदर अलीच्या नाण्यांवर शिवपार्वतीची प्रतिमा. यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते. सम्राट अकबराच्या नाण्यावर कोणाचे चित्र होते? रामसीतेचे चित्र होते. हैदर अलीच्या नाण्यावर शिवपार्वतीचे चित्र होते. यावरून काय समजते तर आपल्याला त्यावेळी धार्मिक समन्वय समजून येतो आपल्याला त्या काळात. जर तुम्हाला असा प्रश्न आला की भौतिक साधनाचे स्पष्टीकरण द्या किंवा भौतिक साधनातील नाणी या भौतिक साधनाचे स्पष्टीकरण करा, तुम्हाला ह्या गोष्टीही तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये लिहायला लागतील की त्यावेळेचा धार्मिक समन्वय असा होता की सम्राट अकबराच्या नाण्यांवर रामसीतेचे चित्र आणि हैदर अलीच्या नाण्यावर शिवपार्वतीची प्रतिमा. यावरून आपल्याला त्या काळात धार्मिक समन्वय समजून येतो. या गोष्टी तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये ऍड कराव्या. पेशव्यांच्या नाण्यांवर अरेबिक आणि पर्शियन भाषेचा वापर होत असे. यावरून त्या काळातील भाषा व्यवहार आपल्याला समजतो. म्हणजे पेशवे पुण्याचे, त्यांच्या नाण्यांवर कोणती भाषा आहे? अरेबिक, पर्शियन. या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. काय अरेबिक आणि किंवा पर्शियन भाषेचा वापर होतो त्या काळात. यावरून भाषा व्यवहार म्हणजे भाषेचा आदान प्रदान किंवा आपण असं म्हणू शकतो की त्या काळातील लोकांचं इथपर्यंत आपल्या त्या काळच्या महाराष्ट्रापर्यंत येणं जाणं होतं किंवा त्या काळचे व्यवहार इथपर्यंत चालत होते. या गोष्टी आपल्याला समजून. नेक्स्ट, यात पुराणातील काही नाणी आहेत. इथे पाहू शकता तुम्ही त्याच्यावर कसं छाप मारलेलं आहे किंवा ही जी लिपी दिसते तुम्हाला काही, हे काहीतरी लिहिलेलं आहे. आता आपल्याला या लिपी अवगत नाही त्यामुळे आपण सांगू शकत नाही, पण
हे जी इतिहासातील नाणी आहेत हे बघा इथं असं छाप मारलेले आहेत, प्लस इथं या गोष्टी थोड्याफार उमटवलेल्या आहेत. इथं राजाचं चित्र असं उमटवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्या गोष्टी तुम्ही हे पुराणातील नाणी बघू शकता. तुम्ही इंटरनेटवर जर सर्च केलं ना तुम्हाला भरपूर अशी पुराणातील नाणी पाहायला मिळतील. प्राचीन काळापासून उडी, दमडी, घेला, पैसा, आणा, रुपया ही नाणी प्रचलित आहेत. कोणती नाणी प्रचलित आहेत प्राचीन काळापासून बघू शकतो आपण. कवडी, दमडी, घेला, पैसा, आणा आणि रुपया ही नाणी प्रचलित होती. नाण्यांवरून काही म्हणी आणि वाक्यप्रचार प्रचलित झालेले आहेत. नाण्यांवरून काही म्हणी आणि वाक्यप्रचार प्रचलित झालेले. आपण थोडीफार यातील उदाहरण पाहू. हे आपल्या पुस्तकात दिलेली आहे. एक फुटकी कवडी देणार, एक फुटकी कवडी देणार नाही. दुसरं काय दिले, चमडी जाय पण दमडीनं बघा या कवडी असेल तिथं दमडी आहे. ते पैसा हिशोब ठेवून म्हणजे एकाने एका आण्याचा हिशोब ठेवून तिथं 16 आणि आता तुम्ही काय करणार आहे तर नाण्यांशी संबंधित नाणी किंवा काय नाण्यांवरून ज्या म्हणी तयार झालेल्या म्हणी तयार झाल्या आहेत त्यांची यादी बनवा. या 4 सोडून तुम्ही बाकीची यादी तयार करा तुमची. आपण पाहणार आहे शिलालेख. भौतिक साधनांमधील आता पुढचा प्रकार काय आहे, शिलालेख. शिलालेख म्हणजे काय तर दगडावर किंवा भिंतीवर कोरलेली. पहिल्यांदा आपल्याला शिला म्हणजे समजून घ्या. शिला म्हणजेच दगड. काय शिला म्हणजेच दगड. आता बघा शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. उदाहरणार्थ तंजावर येथील बृहदेश्वर मंदिराच्या परिसरात लेख. हे उत्खननात वगैरे सापडलेले असतात. म्हणजे तंजावर येथे सापडलेला आहे बृहदेश्वर मंदिराच्या परिसरात त्या शिलालेखावर बरीच काही माहिती लिहिलेली आहे. तिथे आपण कोणाचे शिलालेख पाहू शकतो. चालुक्य राजांनी निर्माण केलेले, राष्ट्रकूटांनी निर्माण केलेले, चोळ, यादव राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत. राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत. शिलालेखांचा उपयोग काय तर शिलालेखांवर लिहिलेली माहिती ही वर्षानुवर्ष टिकून म्हणजे खूप वर्षापूर्वी आता हे चोळ साम्राज्य ज्यावेळी होते त्यावेळी त्यांची निर्माण केलेली शिलालेख. पण दगडाचा अपक्षरण किंवा दगडाचं काय म्हणतो आपण झीज ही ऊन वारा पाऊस यामुळे होते. पण ती इतर साधनांच्या प्रमाणात कमी होते कारण दगड हा कठीण असतो. इतर साधनांच्या प्रमाणात याची झीज यांवर जी गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत त्या आधी आपल्याला पाहायला मिळतात. पण त्या जशाच्या कशा नाहीयेत पण त्यामध्ये थोडीफार त्यांची हानी झालेली आहे ऊन वारा पावसामुळे किंवा आपण खुदाई वगैरे करताना ते आपल्याला ते व्यवस्थित गोष्टी हाताळल्या गेल्या नसल्यामुळे पण त्यांची हानी झालेली आहे. आज पण थोडंफार आपल्याला त्यातून माहिती मिळवता येते. शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्वाचा आणि विश्वसनीय पुरावा आहे. फार महत्वाचा विश्वसनीय पुरावा आहे. त्यातून आपल्याला भाषा, लिपी, समाज जीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते. शिलालेखावरून काय समजतं आपल्याला, त्यांच्यातली भाषा आपल्याला समजते का, भाषेचा उलगडा करता येते का हे पाहावं लागते. त्यांची लिपी समजते का, समाज जीवन यांसारख्या बाबी आपल्याला समजायला मदत होते. आपण जर आता पाहिलं हडप्पा संस्कृती पाहिलं आपण सगळं हडप्पा संस्कृतीमधील जी लिपी आहे तिची अजून आपल्याला ट्रान्सलेशन करता आलेलं नाही. ट्रान्सलेशन किंवा त्यामध्ये त्या हडप्पा संस्कृतीमध्ये ज्या गोष्टी सापडलेल्या त्याच्यावर काय काय लिहिले गेलेले आहे हे आता आपल्याला माहितीच मिळवता आलेली नाही कारण त्यांची लिपीच उलगडता आलेली नाही आपल्याला. बाकीच्या काळात राजांनी जी लिपी वापरलेली आहे किंवा काय
त्यांच्या माहिती आपण थोड्याफार प्रमाणात आपण त्यांची माहिती मिळवलेली आहे. पण हडप्पा संस्कृतीचा विचार केला तर त्या काळची लिपी आपल्याला अजून अवगत करता आलेली नाही, किंवा ती लिपीत काय लिहिलं गेलेलं आहे त्यांची माहिती मिळवता आलेली नाही. काय बघितलं आपण, शिलालेख म्हणजे दगडावर भिंतीवर कोरलेले ते फार महत्वाचा पुरावा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो शिलालेख. शिलालेखातून भाषा, लिपी, समाजजीवन यासारख्या बाबी समजायला मदत होते. आता हा बघा, एक उदाहरण दाखल घेतलेलं आहे आपण, त्र्यंबकेश्वरचा शिलालेख. त्र्यंबकेश्वर शिलालेख स्थान कुठे आहे? त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दक्षिण तटालगत शिवालय क्रमांक 31 इथे आहे. आता हे बघू शकतो, त्याचं ऊन वारा पावसामुळे झीज झालेली आहे. म्हणजे त्या काळी लिहिलं असेल त्यावेळी पूर्ण त्या गोष्टी दिसत असणार. पण आता इथं बघितलं तर तुम्हाला इथं थोडंफार राहिलेलं दिसते, किंवा इकडे थोडंफार असे शब्द दिसत आहेत, पण पूर्ण असे आपल्याला शब्द दिसत नाहीये. का तर ह्याची झीज होऊन त्यांचा ऱ्हास झालेला आहे. ओके, आधी तर बघा, शिलालेखाचे वाचन कोणी केले तर गणेश लिहिले, आणि शिलालेख अनुवाद हे राजेश दीक्षित यांनी. वाचन आणि अनुवाद हे महत्वाचं असतं, कारण एखादा शिलालेख ज्यावेळी सापडतो त्यावर काय लिहिलंय हे वाचणं खूप अवघड असतं. त्यांची लिपी आपल्याला समजून घ्यावी लागते, ते समजून घेऊन त्याचा परत अनुवाद करणं महत्वाचं असतं. आता आपण बघू, आता ताम्र म्हणजे काय? तांब्याच्या पत्रावर कोरलेल्या लेखांना काय म्हणतात? ताम्र. तांब्याच्या पत्रावर. आता तुम्ही एक विचार करू शकता की तांब्याच्या पत्रावर का कोरायची? आता आपण शिलालेख पहिले शीत दगडावर कोरले, तांब्याच्या पत्रावर. तांबे हा धातू, त्याच होणे हे अवघड आहे म्हणण्यापेक्षा होते, आणि पण झीज होते, पण ती कमी प्रमाणात होते. ज्या प्रमाणात दगडाची झीज होते त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात तांब्याची झीज वर्षानुवर्षे होते. म्हणजे आपण जर एक उदाहरण घेतलं की दगडाची झीज जर एक होत असेल, एका वर्षात जर एक होत असेल, तर तिथंच झीज आपण 0.50 म्हणजे अर्धा होत असं आपण गृहीत धरू शकतो. किंवा जर 10 धरली ती 5 होत असं आपण समजू शकतो. ओके, ताम्रपत्रांवर काय असायचं तर राजाज्ञा, निवाडे इत्यादी प्रकारची माहिती पडलेली असायची. पत्र हे वजनाने हलके असायचे, ते इकडे घेऊन जाता येते, प्लस त्यावर लिहिलेली गोष्ट वर्षानुवर्ष टिकून राहायची. त्यामुळे राजांच्या आज्ञा, जे राजा लोकांच्या जुन्या काळात आज्ञा दिलेल्या आहेत त्या लिहिलेल्या असायच्या. प्लस निवाडे, जे न्याय निवाडे व्हायचे, न्याय निवाडे त्यांचं जी न्यायनिवाडे झाल्यानंतर त्यांची जी आज्ञा दिली जायची ती यांच्यावर लिहून त्याचा अंमल पाळला जायचा. हे आहेत काही ताम्रपत्रे उदाहरण दाखल, हे आपण इंटरनेटवरून घेतलेले आहे. इथं बघितलं असेल, इथं हा शेत काय केलाय गोवून ठेवायला, इथं बघताय तुम्ही, असं एका खाली एक आपण ठेवू शकतो. आणि ह्याच्यावर असं ताम्रपत्रावर लिहिलेलं आहे, हे असं छाप मारून लिहिलेलं आहे. हे असं झीज कमी होती, हे कमी प्रमाणात आली होती. आपण ज्यावेळी शिलालेख पाहिजे त्यावेळी तर माहिती पुसून जात होती, पण याची माहिती पुसून जायला खूप दिवस कालावधी जाऊ शकतो. हे पहा, ह्या गोष्टीवर काय वापरायचं ताम्रपत्रांचं तर राजाज्ञा आणि दिवाळ्यांचं. आता पहा, विहारे, मंदिरे, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावपूस, वेशी, शस्त्रे, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाटे, ही सर्व भौतिक साधने. भौतिक साधने आपण परत एकदा घेऊन वाटले तुम्हाला एक एक्सप्लेन करतो. चैत्य, विहारे, मंदिरे, जुन्या काळातील मंदिरे, चर्च जे जुन्या काळातील अजून उपलब्ध आहेत, मशिदी, अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारे, जुने गुरुद्वारे, छत्री, शिल्प,
आता तुम्ही एक काम करा, अहिल्याबाई होळकरांची चित्र ही कोठे याची माहिती मिळवा. शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावपूस, वेशी, शस्त्रे, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी. जुन्या काळात खेळणी म्हणून कोणत्या गोष्टींचा यूज केला जात होता किंवा त्या काळातील खेळणी कोणत्या प्रकारची होती यांची माहिती मिळवा. अवजारे, जुन्या काळात शस्त्र कसे होते, शस्त्रे कशी होती या गोष्टींची माहिती मिळायला. वाट्या, ही सर्व काय आहेत तर भौतिक साधने. आतापर्यंत आपण भौतिक साधनांमध्ये काय काय पाहिलं? किल्ले, स्मारके, इमारती, नाणी, शिलालेख आणि ताम्रपत्र. मध्ये काय राहिले का अजून? लेणी राहिलेल्या. 7वा नंबर लेणी. तुम्ही हे बघू शकता की महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या लेणी आहेत, त्यांची नावे काय आहेत, कोणत्या जिल्ह्यात आहेत, या गोष्टींची यादी करा.